वाहतूक समस्येला आळा घालण्यासाठी डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या वतीने वाहतूक विभागाला 26 जॅमर भेट देण्यात आले। शहरातील वाहनांची संख्या वाढत असून पार्किंग मात्र उपलब्ध होत नाही। वाहनधारक कुठेही आपली वाहने पार्क करतात, वाहतुकीस त्यामुळे अडथळा निर्माण होतो। या समस्येला आळा घालण्यासाठी डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या वतीने वाहतूक विभागाला 26 जॅमर भेट देण्यात आले। कर्मचारी अपुरे, कारवाईसाठीचे टेम्पो कमी असल्याने सर्वत्र आम्हाला लक्ष देता येत नाही, अशी कबुली देऊन वाहतूक विभागाचे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी भेट मिळालेल्या जॅमरमुळे मदत होईल असे सांगितले। डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या प्रभाग क्रमांक 36च्या वतीने वाहतूक विभागाला हे जॅमर भेट देण्यात आले आहेत। वाहतूक उपायुक्त पांढरे आणि डेक्कन विभागाच्या निरीक्षक नीलम जाधव यांना हे जॅमर सुपूर्द करण्यात आले। यावेळी जिमखाना समितीचे अनिल केळकर, मुकुंद लेले, अभिजित आठवले आदी उपस्थित होते। पांढरे म्हणाले, रस्त्यांवर P1 आणि P2 व्यवस्था करताना आमची दमछाक होते। तसेच नो पार्किंग मध्ये उभ्या असणाऱ्या गाड्यांवर कारवाईसाठी आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे। काही ठिकाणचे तर पार्किंगचे बोर्डच चोरीला जातात। वाहतूक नियम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत, पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही। चौकात पोलीस नसल्यास सर्रास सिग्नल तोडला जातो। आम्ही सर्व ठिकाणी पोलीस नियुक्त करू शकत नाही, ही आमची अडचण आहे। तसेच डेक्कन जिमखान्या अंतर्गत वाहने उचलणारी एकच क्रेन आहे, ती देखील आठवड्यातून एकदा बोलवली जाते। त्यामुळे या भेट दिलेल्या जॅमरमुळे मदत होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले। डेक्कन जिमखाना परिसर समितीने पुणे शहर वाहतूक शाखेसाठी 26 जॅमर्स दिलेले आहेत आणि याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या उपक्रम त्यांनी राबवल्याबद्दल मी अभिनंदनही करतो। वाहतूक पोलीस शाखेकडे टेम्पो आणि क्रेनची संख्या कमी आहे आणि शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्ते अरुंद असल्यामुळं आपण काही ठिकाणी रस्ते वन वे केलेले आहेत किंवा P1 P2 केलेले आहेत। मात्र त्या ठिकाणी अंमलबजावणी करताना बऱ्याचदा रस्त्यावर गाड्या उभ्या असतात आणि क्रेन आणि टेम्पोच्या अभावी आपण त्याच्यावर कारवाई करता येत नाही आणि नागरिकांच्या तक्रारी होतात। तर या जॅमर्सचा वापर करून आपल्याला अशा नो पार्किंगमध्ये किंवा P1 P2 मध्ये ज्या गाड्या उभ्या करतील त्यांच्यावर आपल्याला परिणामकारक कारवाई करता येईल। आणि वाहतूक शाखेला बऱ्याचशा गोष्टींची आवश्यकता असते, जसे जॅमर्स आहेत किंवा वॉकी टॉकीज आहेत किंवा रेडियम टेप्स लागतात, आपल्याला जर बॅरिकेड्स लागतात, तर वेगवेगळ्या संस्था किंवा वेगवेगळ्या कंपन्या यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे आणि काही कंपन्या किंवा काही लोक आपल्याला अशा वस्तू स्पॉन्सर्ससुद्धा करायला तयार आहेत आणि या माध्यमातून आपल्याला जितका चांगल्या पद्धतीने वाहतूक व्यवस्था ठेवता येईल यासाठी आपल्याला वापर करता येऊ शकतो। आपण मागणी केलेली आहे, जॅमर्सची मागणी आपली आहे, त्यानंतर वॉकी टॉकीज मागितलेल्या आहेत, पण त्या प्रोक्युअर करायला वेळ लागतो, प्रोसिजर असते, ती पूर्ण झाल्यानंतर ते मिळतील।